हॅलो. हां बोला. काय बोलते मी, काय झालं ते मुलाचं? कुठल्या मुलाचं? ते तुम्ही बघतो बोललात ना. बघतो म्हणजे तुमचं प्रोफाईल कुठे थांब माहिती आहे जरा मला? थांब. हा? तुमचं प्रोफाईल कुठे माहिती आहे? दिवसातून किती वेळा कॉल केला ताई? अहो, आम्हाला थोडं गडबड आहे. आमचं भावाचं लग्न आहे बघा आता 8 तारखेला. मग त्याच्या आधी मोठी ना, मग माझं व्हायला पाहिजे म्हणून थोडं गडबड करायला मी. कोणाचं? तुमचं लग्न करायचं आहे? माझं करायचं. हां. मग घाई केला तर फसणार नाही कुठे? आम्ही तुमचे चॅनल बघितले. तुम्ही कसं फसवणार? एवढे लोक तुमच्या फॉलोअर आहेत का? ऐका ऐका सांगतो. कसं आहे माहिती आहे? ठीक आहे. मी सांगतो तुम्हाला. फक्त विषय कसा आहे माहिती आहे ताई, मी चार्जिंगला फोन लावला होता आणि चार्जिंग करून आता बोलतोय. म्हणजे विचार करा, कंटिन्यू फोन येतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत फोन असतात कंटिन्यू. रात्री 2-2 वाजेपर्यंत जागा राहतो जेव्हा जाहिरात करायची असते ना, त्यावेळी इतके फोन येतात. प्रचंड फोन असतात. मी अक्षरशः ब्लॉक करून टाकतो. समजलं ना. खूप काम आहे इथे. म्हणून मी कमी जाहिराती टाकतोय, त्याच्यासाठी टाकतोय कमी. बरं असू देत. मला जरा थोडक्यात माहिती सांगा. कुठून बोलताय तुम्ही? बघा, मी लातूरवरून बोलते. माझं नाव अश्विनी आहे. लातूरमधून बोलताय. आणि आणि भावंड किती तुम्ही? आम्ही भावंड 3 जण. कोण कोण? मला 2 बहिणी आहेत, 1 भाऊ आहे. 2 बहिणी आहेत आणि 1 भाऊ आहे आणि तुम्ही 1. 4 जण तुम्ही. आई वडील काय करतात? आई पप्पा घरीच असते. म्हणजे काय करतात? काम काय करतात? पप्पाला मला दिसत नाही, घरीच असते. मम्मी बाकी बाहेर जाते शेतामध्ये. मम्मी शेतामध्ये जाते आणि पप्पा काय करतात? घरीच असते. कशामुळे? कारण त्यांना दिसत नाही, त्यांच्या डोळ्याचा प्रॉब्लेम आहे. दिसत नाही का? हां 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 हां. आणि भावंड बाकीचे काय करतात? भैया ह्याला काय कंपनीत काम करते पुण्याला. पुण्याला. किती माझी दुसरी बहीण आहे, ती इथंच असते. भाऊला पगार किती आहे? मला 25,000. 25,000. आणि त्याचं लग्न जुळवायचं आहे आता? झालेलं आहे? ते म्हणजे 8 तारखेला लग्नच आहे त्याचं. त्याचं लग्न 8 तारीखला ठरलंय आणि त्याच्या अगोदर तुमचं लग्न करायचं आहे? 8 तारीख कुठली? त्याच्यानंतर निघालं तरी काय नाही, आपल्या हातात थोडी नसते लग्नाच्या गोष्टी. बरोबर पण बरोबर. कसं आपण प्रयत्न करावे ना. हां. पण ताई ऐका सांगतो, घाई मारू नका. कळलं ना? चांगल्या घरात जा, व्यवस्थित काय ते करा. असं काही नाही. एखादं गरीब कुटुंब असेल तरी चालेल. फक्त कसं खात्रीशीर पाहिजे. समजलं ना? आयुष्यात सांभाळून घेणं महत्त्वाचं असतं. आजकाल बघा दुनियेत काय चाललंय ते. समजलं ना? त्याच्यामुळे ते महत्त्वाचं आहे. घाई मारला तर तुम्ही फसणार आणि मग माझं नाव बदनाम होणार विनाकारण. मी कुठे मी स्वतः मध्यस्थी यासाठीच करत नाही. समजलं ना? बरं ठीक आहे, असू देत. शिक्षण काय झालंय तुमचं? BA झालंय. बरं. आणि ठीक आहे, लातूरमधल्यात. बरं मी काय म्हणतो, तुम्हाला जो मुलगा पाहिजे तो कसा पाहिजे? नोकरीवाला. बाकी काय नाही. म्हणजे तरी पगार वगैरे किती पाहिजे? 60-70 हजार. तुम्ही काय करताय? मी नर्स आहे. नर्स आहात? कुठल्या हॉस्पिटलला? नायरला. मुंबई नायर. मुंबईमध्ये नायरला. काय सांगताय? आता तुम्ही सांगितलं लातूरमधून आहात म्हणून. लातूर माझं गाव आहे प्रॉपर. माझा जॉब मला माझ्या भावाचं लग्न. नायरचं काय हे आहे तुमचं, म्हणजे आय कार्ड आहे तुमच्याजवळ? आय कार्ड वगैरे काय नाही. मग नायरला काय करता? मी नर्स आहे आणि मला ना 50,000 पगार आहे आणि माझ्या भावाचं लग्न असल्यामुळे मी आले. तसं नाही म्हणत मी. तुमच्या जो आय कार्ड नाहीये. मला जाऊन आले 6 महिने. खूप ब्रँडेड हॉस्पिटल आहे ते. हो, मुंबई सेंटरला आहे. मला माहिती पण नाही ना. झाले 6 महिने आणि नायरला. मी काय म्हणतो, तुमचं आय कार्ड नाही बनलंय? केव्हापासून काम करताय? 6 महिने झाले. 6 महिने झाले. आय कार्ड बनवलं नाही तुमचं? मी पण काय गरजच पडली नाही तेवढी. अहो कशी गरज पडणार नाही? तुम्हाला नाही पडली, त्यांना पडली आहे ना. ते कोणाला ठेवत नाहीत.
त्यांनी बायोडाटा वगैरे भरून घेतलं की मग माझं अजून काय काय करायचं? अहो असं नसतं. नायर हे ब्रँडेड हॉस्पिटल आहे, चांगलं हॉस्पिटल आहे ते. तिथे कोणाला पण ठेवत नाही. तसं आय कार्ड असतं, सिक्युरिटीचं पण आय कार्ड असतं. मला काहीतरी प्रूफ पाहिजे ना. प्रूफ नाही, आमचे डॉक्टर विठ्ठल आणि लातूरचे आहेत ना, त्यांच्या ओळखीवर गेले होते. बरं ठीक आहे. तुमचं नाव कसं? अश्विनी सूर्यवंशी. बरं, तुमचं काय आधार कार्ड वगैरे आहे? आहे माझ्याकडे आधार कार्ड. मला पाठवून द्याल? हा ठीक आहे. मला पाठवून द्या, कारण मला लागतं. मी मी उगाच कोणाचे व्हिडिओ बनवत नाही. सगळे व्हिडिओ खात्रीशीर असतात. ठीक आहे ठीक. पण तुमचे व्हिडिओ असतात खात्रीशीर. पण काय होतं माहिती का, तुमचे पेमेंट एकदम 45 आणि 40 होतं. 45 आणि 40 काय? थोडस वाढवून ठेवलं होतं सर जरा. आजकाल मला सांगा, महागाई किती वाढली आहे. अगो कसं माहितीये, महागाई महागाई वाढून फायदा काय? आता माझी जाहिरात द्यायला पैसे आहेत लोकांकडे, मग काय फायदा आहे सांगा मला. कसं असतं माहितीये, माझे जे लोक पेमेंट करतात मला ना, त्यांची जाहिरात टाकतो. उगाच कोणाची टाकत बसू. मग मी ज्यांना गरज आहे त्यांचीच टाकतोय मी, आणि त्यांची खात्री केल्याशिवाय मी अपलोड करत नाही कोणाला. माझं चॅनल चांगलं पाहिजे. मला कोणाला चुना लावायचं नाही आहे. मी त्या लेवलचे धंदे नाही करत मी आता हे बघा, मी तुमचं आधार कार्ड घेणार आहे. आधार कार्ड घेतल्याशिवाय मी उगाच कोणाला हे करणार नाही. हा ते मला लागतं. बरं ठीक आहे, असू देत. बरं आधार कार्ड पाठवते आणि पॅन कार्ड नाही, एवढं नाही. ऐका, असे पटकन पाठवायचं नाही कधी कोणाला. काय करायचं, त्याच्यावरचे काही अंक ना लपवायचे, बोट ठेवायचं अंकांवर. किरकोळ 2-3 अंक लपवला तरी बस आहेत. कळलं ना. असं डायरेक्ट पाठवायचं नाही कधी. कुठे काय ते फ्रॉड झाला, कुठे काय झालं तर हा लपवायचे, बोट धरायचं तिथे आणि फोटो मारायचा. कारण कसं, उगाच आता समजा मी चोर आहे समजा, आणि तुम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्ड पाठवलात, मी काहीतरी पिन नंबर टाकून बघणार हळूहळू. रोज प्रॅक्टिस करेन, केव्हा ना केव्हा लागणार निशाणा. बरोबर की नाही. मग त्यामुळे तसं करायचं नाही कधी. काळजी घ्यायची. आपलं बँकिंग वगैरे हॅक होऊ शकतं असं. ठीक आहे, चालेल. बरं ठीक आहे. तुम्हाला बघा, हे बघा कसं आहे माहिती आहे, मी एवढं सांगतो की कुठेतरी चांगलं घर शोधा. बाकी कसं घाई मारलात कुठे फसणार. तुम्ही जर अपेक्षा मोठ्या ठेवलात तर लग्न रखडणार, हेही सांगतो तुम्हाला. आज प्रचंड मुली आहेत लग्नाच्या, असं नाही आहे. तुम्हाला जी वस्तू दिसते तसं नाही आहे. चांगल्या घरच्या मुली नॉर्मल मुलाबरोबर लग्न करतायत, समजलं ना. प्रचंड मी लग्न जुळवलेत. असं काही नाही आहे की मुली मिळत नाही, तसं नाही. फक्त काय होतं, मुलांची दिशा चुकते, नको तिकडे धावत आहेत मुलं, आणि म्हणून ते फसतायत. माझ्याकडे तसं नाही. माझ्याकडे उलट आहे. माझ्याकडे बिंदास पटापट स्थळं भेटत आहेत. कितीतरी फोन जात आहेत दिवसाला. हे बघा, त्या दिवशी व्हिडिओ टाकला, एकाने जाहिरात दिली, लगेच त्याला 7 कॉल केले. 7 मुलींनी कॉल केले एका दिवसाला. विचार करा. माझ्याजवळ लग्न जमतंय, मला काय टेन्शन नाही आहे. पण बाकीच्या ठिकाणी जे चाललं आहे ना, त्याच्यामुळे कसं तुम्हाला वाटत असेल की मुली मिळत नाहीत. असं नाही आहे. मुली मिळतात, भरपूर मुली आहेत, प्रचंड मुली आहेत. माझे सगळे व्हिडिओ बघा, समजलं ना. फक्त विषय कसा आहे, त्याचा गैरफायदा कोणी घेऊ नये यासाठी मी झटत असतो कायम. म्हणून नाव आहे सामाजिक संघर्ष. संघर्ष म्हणजे खूप मी काम करतो इथे. हा सामाजिक संघर्ष आहे असं. त्याच्यामुळे मला सगळं पाठवून द्या. हा, मी तुमचं हे सगळं रेकॉर्डिंग करून घेतलेलं आहे आणि लोकांसमोर मांडतोय. बघूया. ठीक आहे, चालेल. बरं मित्रांनो, हे बघा, मुली भरपूर आहेत, काही टेन्शन घेऊ नका. प्रचंड मुली असतात, प्रचंड लोक बघत असतात. पण मुलींना वाटतंय की काय होतं माहिती आहे, तुम्ही लोकांनी असं वातावरण तयार केलं की मुली मिळत नाहीत, वधू मिळत नाहीत म्हणून वातावरण तयार केलं, आणि म्हणून मुलींच्या अपेक्षा वाढल्यात. पण तसं बघायला गेलं ना तर प्रचंड मुली आहेत. तुम्ही निरीक्षण करा, कुठे बस स्थानकावर निरीक्षण करा, कॉलेजमध्ये निरीक्षण करा, कुठे कामाला जाणाऱ्या पोरी बघा, मुलींची संख्या भरपूर आहे आणि मुलं कमी आहेत. तुमच्या वाडीचं एरियाचं निरीक्षण करा, प्रचंड मुली आहेत. समजलं ना. प्रत्येक घराघरात मुली आहेत. 2-2, 3-3, 4-4 मुली दिसतात एका घरात, आणि एक मुलगा दिसतो. समजलं ना. मुली आहेत, फक्त तुम्ही घाबरता. तुम्हाला वाटतं का मुली भेटणार नाही, मुली भेटणार नाही, आणि म्हणून मुलींच्या अपेक्षा वाढल्या. आणि मुलींच्या अपेक्षा वाढल्यामुळे काय होतं आहे,
तुम्हाला मुली भेटत नाहीत मग, आणि त्या मुली पण त्यांना पण स्थळ भेटत नाही, ते पण तशाच राहतात. वय वाढलेल्या मुली भरपूर आहेत, समजलं ना. मग ह्या गोष्टीचं लक्षात घ्या. खूप मुलींचे कॉल येत असतात मला, फक्त मी सगळ्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करत नाही. का करत नाही त्याचं सांगतो तुम्हाला. कारण मुलींकडून मला काही फायदा नाही आहे. फायदा होऊ शकतो, मुली पेमेंट करू शकतात मला, पण मी मुलींची जाहिराती घेत नाही. का घेत नाही? कारण वात्रट मुलं जी असतात ना, छेडछाड करणारी, ती मुलींना त्रास देणार, आणि म्हणून मी मुलींचे फक्त रेकॉर्डिंग घेतो. त्यांचा फोन नंबर मी शो करत नाही, हे लक्षात घ्या. एवढं लक्षात घ्या. नाहीतर तुम्हाला वाटेल की माझ्याजवळ मुली नाहीत. हर तऱ्हेच्या मुली मला कॉल करत असतात. आणि मित्रांनो, एक लक्षात घ्या, जर एखाद्या मुलाची जाहिरात दिसते, आता समजा 1000 मुलांची जाहिरात मी टाकली, 1000 स्थळं जर डायरेक्ट फुकटमध्ये दिसत आहेत मुलींना, तर कुठली मुलगी मला कॉल करणार आहे? फार क्वचित असतात मुली ज्या मला कॉल करतात. पण प्रचंड कॉल मुलांना जात आहेत, भरपूर जातात. कारण मी मध्ये मध्ये डेमो बघत असतो, मुलांना विचारतो तुम्हाला कॉल येत आहेत का. जे लोक सांगत आहेत की आम्हाला कॉल येत नाहीत, ते विवाह मंडळवाले आहेत. हे 4-5 विवाह मंडळवाले असतात किंवा 50 विवाह मंडळवाले एवढा गोंधळ घालून ठेवतात की तुम्हाला वाटतं काय की वातावरण टाईट आहे. अजिबात नाही, सगळ्यांची लग्न जुळणार आहेत. फक्त तुमचं काय झालं, मानसिक खच्चीकरण ते लोक करत आहेत, हे लक्षात घ्या. प्रचंड मुली आहेत, समजलं ना. असं काय नाही, निसर्ग बरोबर आपला बॅलन्स राखत असतो. फक्त आपण गोंधळ काय करतो, आपल्याला लगेच पाहिजे. त्यामुळे काय होतं, आपल्याला वाटतं की मुलगी भेटणार नाही. कितीतरी मुली आहेत, समजलं ना. तर त्यामुळे काळजी घ्या, सुरक्षित राहा, कुठे फसू नका. आणि मुलींच्या, तुम्ही आता बघा, ह्या मुलीची अपेक्षा मोठी आहे, पण तुम्हाला अत्यंत गरीब कितीतरी मुली भेटू शकतात. प्रचंड मुली आहेत, ज्यांना गरीब मुलगा चालतो, अशा मुली प्रचंड आहेत, समजलं ना. आणि त्या चॅनल आमच्या बघतायत. आमचा जो चॅनल आहे सामाजिक संघर्ष, यावरती मुली अक्षरशः चिकटून असतात. त्यांना वाटतं आत्ता व्हिडिओ येईल, आत्ता व्हिडिओ येईल, आणि लगेच त्या कॉल करतात व्हिडिओ टाकल्या. याचा अर्थ काय, मुली बघत आहेत आम्हाला, समजलं ना. मित्रांनो, तुम्हाला जर खरं वाटत असेल, इतरांना शेअर करा. तुम्हाला जर चुका आढळत असतील आमच्याकडे, तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. जर कोण गरजू असेल तर त्यालासुद्धा सांगा चॅनल असं असं आहे, जेणेकरून तुम्हाला कुठे भरकटण्याची गरज नाही. इथे फक्त एक जाहिरात द्यायची आहे. जाहिरात दिल्यानंतर तुमचं काम होऊन जातं. धन्यवाद.